बुलढाणा येथील म्हाडा सदनिकेच्या लाभार्थी महिलेने सर्व रक्कम भरूनही व्याजाच्या कारणावरून सदनिकेचा ताबा दिला जात नसल्याचा आरोप केला आहे। या प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदने देण्यात आले। बुलढाणा शहरातील म्हाडा सदनिकेच्या लाभार्थी जयश्री बोराडे यांनी म्हाडाकडून अन्याय होत असल्याचा आरोप करत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे न्यायाची मागणी केली आहे। त्यांनी सुरुवातीला 74,000 रुपयांचा पहिला हप्ता भरल्यानंतर विविध कारणांमुळे गृह कर्ज मंजूर होण्यास विलंब झाल्याचे सांगितले। त्यानंतर दागिने विकून आणि इतर मार्गांनी निधी उभा करून सुमारे 6,77,918 रुपये भरले। मात्र अद्यापही थकीत व्याजाच्या नावाखाली 45,000 रुपये भरण्याची मागणी केली जात असून सदनिकेचा ताबा दिला जात नसल्याचा त्यांचा आरोप आहे। जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सादर केलेल्या निवेदनात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असलेल्या म्हाडा योजनांमध्ये व्याजाच्या नावाखाली लाभार्थ्यांची अडवणूक थांबवावी आणि तातडीने न्याय मिळावा अशी मागणी करण्यात आली आहे। माझ्यासारख्या अजून कित्येकच महिला आहेत की जर शासनाने लाभ दिला तर आम्ही तो लाभ घेण्याचा प्रयत्न करतो, पण आमची जर अशी लुटमार होत असेल तर 6-7 लाख रुपये जमा करणं म्हणजे आमच्यासारख्या लोकांना खूप मोठी गोष्ट आहे। आणि आता हे भरून जर पुन्हा 43-45 हजार रुपये जर भरायचे म्हटलं, आता 43,000 रुपये त्यांचं व्याज भरायचं, घर नावावर करणे, मीटर घेणे, नळ घेणे, म्हणजे अजून मला 1 लाखापर्यंत त्याच्यासाठी खर्च येणार आहे। आणि आता माझी परत लोन केसही कोणत्या बँकेमध्ये होत नाही। माझं जे पर्सनल लोन होतं ते थोडं छोटंसं रक्कम ते झालं, तर माझं म्हणणं आहे की मला याच्यामध्ये न्याय मिळावा। हे व्याज वगैरे जे आहे ते माझ्याकडून, म्हणजे माझ्याकडून नाही, आमच्यासारख्या गरीब लोकांकडून कोणाकडूनही घेण्यात येऊ नये, ही चुकीची गोष्ट आहे। एवढंच माझं म्हणणं आहे।